तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं एक असं एक्साइटमेंट असते ना ती वाटते, ती होते. उद्या इलेक्शन, म्हणजे मी ह्याच्या अगोदर कधी इलेक्शनमध्ये वोट दिला नाही, मतदानाला गेलो नाही. आणि गेल्या महिन्यातच मी अप्लाय केलं होतं वोटिंग कार्डाला, आणि आता ते आलं आहे. ज्या दिवशी आलं त्या दिवशी पण मी असाच एक्सायटेड होतो. आणि आता उद्या आपण फर्स्ट टाईम पोटाला शाई लागणार, खरा लोकशाहीचा अधिकार मला प्राप्त मिळणार. म्हणजे माझ्या होण्याचं पण एक महत्त्व आहे लोकशाहीमध्ये. तर माझं पण एक हातभार लागणार, माझं पण एक मत जाणार. ह्याच्यासाठी मी जरा एक्साइटमेंट आहे. तर उद्याची आता बघूया कसा दिवस जातो, ब्लॉग शूट करायला भेटतो की नाही. आत्ता पण शूट करतोय, ते पण अपलोड होतंय की नाही, बघू काय कसं आहेत अटी नियम. आणि फर्स्ट टाईम आहे, काय कसं करतात ते मला पण माहिती नाही. जर शूट करायला भेटलं तर नक्कीच हा ब्लॉग आता कंटिन्यू होईल, नाही तर अपलोड होणार नाही, हे मी आत्ताच सांगतो. पण कदाचित होईल असं वाटतंय. आणि आत्ता 24 तास चालू, म्हणजे संपायला आले, आचारसंहिता चालू झाली. कुठंच आज काय रॅली बिली नव्हती, कुठंच काय आज ॲडव्हर्टाईजमध्ये पण एक पण ॲड नाही, काय नाही. कुठं ॲपमध्ये पण काय आलेलं नाही आहे, काय टी व्ही म्हणजे साधी रीलमध्ये पण एक म्हणजे ॲडव्हर्टाईज येते ती पण नाही आलेली आहे. कडक आचारसंहिता चालू आहे. तर आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया जेव्हा मतदानाला निघेन तेव्हा. सो रेडी टू गो फॉर वोटिंग. पहिल्यांदा जातोय वोटिंग करायला, वोटिंग कार्डाने घेतलंय आणि आता निघालोय. कुठं आलंय ते सगळं बघायला लागेल. तर आत्ता आलोय मी घरी आणि एक हे बघा मत केलं, वोटिंग, फर्स्ट वोटिंग. तर इथून घरातून मी गेलो आणि मग जास्त काय शूट करायला भेटलं नाही मला, कारण सगळीला गर्दी आणि पोलीस भरपूर आहेत आणि मोबाईल असे व्हिडिओ आणि काढायला अलाउड नाही आहे हे त्यांनी सांगितलं नाही. मी विचारलं जाऊन, काका मी म्हणजे असे व्हिडिओ काढतो तर मी काढू शकतो का? ते नाही बोलले, नाही काढू शकत. असं परत कोणी काय बघितलं तर परत जमा करतील फोन, आणि म्हणून मग ते तू नको काढूस म्हणून नीट विचारलं तर त्यांनी सांगितलं नाही. आणि मग तिथून हे म्हणजे बाहेर जे टेबल लावतात प्रत्येक एका म्हणजे चौकावरती, म्हणजे जे मेन पॉईंट आहे तिथं टेबल लागलेत. तर तिथं गेलो, त्यांनी कार्ड बघितलं नाही. मग त्यांनी माझं वोटिंग सेंटर दुसरीकडं होतं, म्हणजे खाली म्हणजे जी शाळा आहे तिथं. मग तिथं गेलो, आतमध्ये एंट्री केली. भरपूर गर्दी, भरपूर म्हणजे असं वेगळंच वाटत होतं. इलेक्शन आहे आणि लोक एवढी मतदान करतायत. आणि त्याच्यानंतर मग तिथं त्या मॅडम होत्या, तर त्यांनी ते माझा वोटिंग आय डी स्कॅन केला. मग माझा नंबर आला. मग मला तो बूथ क्रमांक म्हणजे रूम नंबर दिला, ज्या रूममध्ये माझं होतं नाव. तिथं गेलो, मग तिथं लाईन होती आणि भरपूर प्रमाणात लाईन होती, म्हणून माझी तरी 20-25 मिनटं गेली असतील लाईनीमध्येच. तर मग तिथून माझा नंबर आला. मग आतमध्ये गेलो. आतमध्ये आधी मी वाकून बघत होतो की काय कसं आहे आतमध्ये, कोण आहे, किती जण आहेत, काय म्हणजे आतमध्ये ठेवलं नाही आहे. तर पूर्ण CCTVनं पूर्ण पॅक सगळीकडं CCTV. आणि परत आतमध्ये गेलो तर पहिला जो टेबल होता तिथं एक म्हणजे ते होते सर, त्यांनी ती लिस्ट काढलेली होती. तर त्या लिस्टमध्ये मग माझं नाव विचारलं नाही मला की रोहित शशिकांत जाधव. मग ती काट केलं नाही. मग त्याच्या पुढं गेलो. मग त्या एक सरांनी माझी सिग्नेचर घेतली तिथल्या एका डॉक्युमेंटवरती. म्हणजे तो पेपर असतो तिथं, म्हणजे ज्या वोटिंग असतं त्यांचा नंबर असतो, तो नंबरवरून मग ती सिग्नेचर घेतात. मग तिथं गेलो. मग त्यांनी ही शाई, मग पुढच्या सरांनी ही शाई ही अशी बोटाला शाई लावली. मग जे आधी माझ्या गेल्या होत्या ताई, त्यांचं मग ते मशीन काय वाजली नाही, तर त्यांना तिथं थांबवलं होतं. मग 2 म्हणजे जरा एक 3-4 सेकंदांनी मग त्यांचा तो बीप असा आवाज आला. मग त्यांना पाठवलं नाही. मग मी मॅडम होत्या त्यांनी मग मला पाठवलं नाही. मग मी गेलो, बटन दाबलं
आणि मग मला माहीत नव्हतं काय होतं, पहिल्यांदाच गेलो होतो, मला माहीत नव्हतं फक्त बटन दाबायचं की काय, म्हणजे चिठ्ठी येते असं सांगितलं होतं. मग चिठ्ठी आपल्याला भेटते ते माहिती नव्हतं. मी विचारणार होतो की काय होतं ते, पण नाही, त्यांनी मी बाजूला जी एक छोटी मशीन असते चिठ्ठीची ती असते, तर ते अशी वर येते, कट झाली आणि मग ती त्यांच्याकडे जमा होते. आणि मग माझं साऊंड वाजलं, माझा पण लेट वाजला साऊंड, म्हणून मग मी बाहेर आलो. आणि बाहेर आल्यावरती अजून बघितलं तर अजून गर्दी वाढलेली आहे भरपूर. आणि येताना परत रस्त्याला पण लोक आहेत भरपूर अशी. मी जिथं आहे आता त्या माझ्या खाली पण इथं एक सर्कल आहे, तर त्याच्या इथं पण भरपूर अशी गर्दी आहे. तर पूर्ण इकडं पोलीस बंदोबस्त पण तसाच जोरदार आहे. तर मी गेलो होतो, माझा वेगळीकडे होता, आईबापांचा आता वेगळीकडे आहे. आणि दादा बाहेर गेला आहे, तर तो संध्याकाळी येऊन जाईल. तर आई पप्पा आता गेले आणि मी आलो आहे. आणि आता जरा वेगळं वाटतं, असं पहिल्यांदा मतदान केलं म्हणजे माझा पण एका मताचं किंमत आहे सरकारमध्ये. म्हणजे मी खरा लोकशाहीचा म्हणजे एक बोलतात जागृत नागरिक असा आहे. आणि एक वेगळं वाटतंय. तर मागच्या इलेक्शनला पण मला सांगण्यात आलं होतं पप्पांनी आणि कार्ड वोटिंग ID, पण मी काढला नाही तेव्हा. आणि पण आत्ता काढला आणि मग ते आलं वोटिंग कार्ड. पहिला किती दिवस लागतं की काय इलेक्शनच्या नंतर आहे असं काहीतरी होतं, पण नाही, इलेक्शनच्या आधी आलं. आणि मग ते एक वेगळंच असं वाटत होतं मला. तर हा होता माझा पहिलाच निवडणुकीचा एक्सपिरियन्स. भारी एक फिलिंग वाटते असं की आपण आपल्यातून एका लोकांना निवडून देतोय. तर बस माझं पहिलं वोटिंग होतं हे, आणि तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतो की मला कसं वाटलं. पण एक होता की तिथं ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लोकं आलेली. तर 1-2 लेडीज होत्या. तर त्या आपण आता वोटिंगला जातो तर नीट व्यवस्थित असं सोबत राहावं. तर त्यांनी दागदागिने, फोन बिन, गॉगल बिगल घालून वोटिंगला आल्यात त्या. आणि एक जण आला होता तो म्हणजे काय स्वतःला म्हणजे असं काय म्हणजे जज नाही करू शकत, तो पण फुल केस एवढी वाढवून असा पूर्ण. तर ते मला वेगळं वाटलं असं की वोटिंगला येतात आणि एवढं दागदागिने घालून. तिथं पण परत तिथं गेल्यानंतर परत त्यांना बाजूच्या रूममध्ये ठेवण्यात आलं. त्यांचे दागदागिने नीट व्यवस्थित चेक करण्यात आले काय, आणि फोन अलाउड नव्हता आतमध्ये. तर बस हा होता माझा अनुभव. पहिलं माझं वोटिंग होतं हे 2024 मधलं, आयुष्यातच पहिलं माझं वोटिंग होतं. बस.